काय ग अनु बेबी, असं कोणीही तुझ्या रूम मध्ये येतंय काय जातंय काय? ओ कडू आजी, तुमचं टोमणं मला चांगलाच कळतोय. मी माझं सामान घेऊन चाललो इथं. तू राह तुझी एकटी. मी नसतो राहत इथं. मला या सगळ्याची गरज नाही. अन्नपूर्णा आजींची मी नात आहे, खरं निंगीची मैत्रीण बी आहे. ती महाजन नाही म्हणून ती इथे राहू शकत नाही ना. ही कमळी महाजन तर तिच्या संग राहू शकते. बरोबर, लवकर कळलं. ठीक आहे, मग आता काय बऱ्या बोलाने जातेस की? राणी आजी, एकदा का इथून गेली ना की मी खूप मोठी पार्टी थ्रो करणार आहे. तेव्हा तू माझ्यासाठी न्यू गिफ्ट आणा, पुन्हा आणखी. कारण की आता जे ओल्ड वन आहे ते रेडचे आहे, ते माझ्यासाठी युजलेस झालं. कारण की त्याच्यावर कोण बसलेलं? ही गावछा. सो आता त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी 0 झाली आहे. आई, ही कमळी इतक्या सहजासहजी कशी काय निघाली? मला डाऊट येतो. कसला डाऊट घेतेस तू? तुझ्या आईला तू ओळखतच नाहीयेस. तुला माहितीये का तुझी आई किती हुशार आहे ते? मग माझ्या हुशारीचे केवढे किस्से आहेत ते सांगेन नंतर कधीतरी तुला. पण तुला सांगते मी, मला माहिती होतं की ही अशीच जाणार. ही काही फार काळ टिकणार नाही. अरे किती सहन करणार ती, किती? तेवढं आहे का? ही भिकारडी लोक असतातच अशी. राणी आजी, मी काय म्हणते, आता तू या गावछापला बाहेर काढलंच. तू इतकी ग्रेट आहे तर अजून एक काम कर ना, त्या मॅड आजीला पण बाहेर काढून टाक ना. तसं पण ते तर काहीच काम करत नाही, कामाची राहिलेलीच नाहीये. आणि माहितीये, मी स्माइल केलं तरी कशी रिॲक्ट करते हे पहा, अशी. अनिका, हे वेळा माझ्या हुशारीचे किस्से आहेत ना, ते मी तुला ऐकवेन कधीतरी. आजच ऐकव ना. एक काम कर, तू ना आज माझ्या रूम मध्ये नाईट स्टे कर, मला चालेल. बाई, किती ते नातीचं ग्रॅनीवरचं प्रेम. हा, नजर नको लागायला कोणाची, कुणीतरी जळतंय. आहेच आहेच, आमचं प्रेम आहेच. बरं, एक काम करणार रागिनी, माझी उशी आणि चादर जरा आणशील का? आणते.